कधी कधी मोठी माणसं बोलताना ऐकलंय का? ते ना अशा काही गमतीशीर गोष्टी बोलतात ज्यांचा आपल्याला अर्थच लागत नाही. हो ना. जसं की उंटावरून शेळ्या हाकणे. आता याचा काही संबंध? उंट कुठे आणि शेळ्या कुठे? आणि पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे काय? घडा उलटा ठेवून त्यावर पाणी टाकायचं का? नाही नाही. आज आपण अशाच मराठी म्हणी नावाच्या गमतीशीर वाक्यांची तिजोरी उघडणार आहोत. अरे वा. ह्या म्हणी म्हणजे बरं का छोट्याशा वाक्यात दडलेला खूप मोठा अर्थ असतो. अच्छा. आणि आज आपण या सगळ्या म्हणी सोप्या गोष्टींमधून समजून घेणार आहोत. अगदी. म्हणजे पुढच्या वेळी कोणी असं काही बोललं तर त्याचा खरा अर्थ फक्त आपल्यालाच कळलेला असेल. चला तर मग सुरुवात करूया. नक्कीच. चला, काही म्हणींमधून लोक कसे वागतात ते पाहूया. पहिली म्हण आहे उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा याचा अर्थ आहे जो माणूस स्वतः काही करत नाही पण दुसऱ्यांना मात्र भरपूर सल्ले देतो. अच्छा, म्हणजे अमित सारखा. तो स्वतः कधी पोहायला गेला नाही, पण पाण्यात उतरलेल्या सगळ्यांना किनाऱ्यावरून सल्ले देत असतो. अरे हात असा मार, पाय तसा हलव. बरोबर. आणि जेव्हा स्वतःलाच काही जमत नाही तेव्हा काय म्हणतात? तेव्हा म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे स्वतःची चूक मान्य करायची नाही, उलट दुसऱ्या वस्तूला किंवा परिस्थितीला दोष द्यायचा. जसं साराला चित्र काढता येत नव्हतं तर ती पेन्सिलच म्हणाली, ही पेन्सिलच खराब आहे. अगदी. अंगण वाकडं नाहीये, तिलाच नाचता येत नाहीये. पुढे आहे कामापुरता मामा. हे तर खूप ऐकलंय मी. हो, ही म्हण खूप वापरली जाते. याचा अर्थ आहे फक्त कामापुरते गोड बोलणारी व्यक्ती. जसं राजू, तो फक्त वहीतलं लिहून घेण्यासाठी किंवा नोट्स मागायला विजूशी गोड बोलतो. आणि काम झालं की विजूकडे बघत पण नाही. हो, तोच कामापुरता मामा. आणि जर कोणी खूप हुशार असेल पण त्याला त्याच्यापेक्षाही हुशार कोणी भेटला तर तेव्हा म्हणतात शेरास सव्वा शेर. म्हणजे एका हुशार किंवा खोडकर व्यक्तीला त्याच्यापेक्षा वरचढ व्यक्ती भेटते. जसं राजू वर्गात खूप खोड्या काढायचा पण मग एक नवीन मुलगा आला जो त्याच्यापेक्षा जास्त खोडकर होता. म्हणजे राजूला सव्वाशेर भेटला. आता ज्यांचं अजिबातच पटत नाही त्यांच्यासाठी कोणती म्हण आहे? त्यांच्यासाठी आहे 36चा आकडा. 36चा आकडा. तो कसा? मराठीत 3 आणि 6 हे आकडे बघितलेस तर ते एकमेकांकडे पाठ फिरवून उभे असल्यासारखे दिसतात. अरे हो, खरंच की. म्हणून ज्या दोन व्यक्तींमध्ये वैर असतं किंवा अजिबात पटत नाही त्यांच्यात 36चा आकडा आहे असं म्हणतात. म्हणजे राम आणि श्याम सारखं त्यांची वर्गात नेहमीच भांडणं होतात. आणि जर एखादी व्यक्ती आपल्याला आवडतच नसेल तर तिच्यासाठी म्हण आहे नावडतीचे मीठ अळणी. म्हणजे नावडत्या व्यक्तीच्या जेवणातलं मीठ खारट नसतं का? तसं नाही. याचा अर्थ आहे की जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही तिने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती आपल्याला आवडत नाही, त्यात आपण काहीतरी चूक काढतोच. अच्छा, जसं राजूला शेजारचे काका आवडत नाहीत म्हणून त्यांनी चांगले गोड आंबे दिले तरी तो त्यांना नावं ठेवतो. बरोबर. त्याला ते आंबे आंबटच लागणार. काही जण फक्त मोठमोठ्या गप्पा मारतात, त्यांच्यासाठी काय म्हण आहे? त्यांच्यासाठी आहे गरजेल तो पडेल काय. म्हणजे जे ढग खूप गडगडाट करतात ते पाऊस देत नाहीत, तसं का? अगदी. जो फक्त मोठ्या गप्पा मारतो की मी असं करेन, मी तसं करेन, तो प्रत्यक्षात काहीही करत नाही. जसा सुमित सगळ्यांना मारायच्या गोष्टी करतो पण कुत्रा जरी भुंकला तरी पळून जातो. पण कधी कधी आपलाच माणूस आपल्याला धोका देतो. तेव्हा खूप वाईट वाटतं. त्याला म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. ही जरा अवघड वाटतीये. सोपी आहे. बघ, कुऱ्हाडीला लाकडाचा दांडा असतो. हो ना. हो. आणि ती कुऱ्हाड काय करते? झाडं तोडते. म्हणजे झाडाच्याच जातीचा म्हणजे लाकडाचा दांडा सगळ्या झाडांच्या नाशाला कारण ठरतो. अरे देवा, म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे आपलं नुकसान होणं. बरोबर. जसं राजूच्या मित्रानेच बाईंना त्याची तक्रार केली. आता काही नात्यांबद्दलच्या म्हणी पाहूया. खूप लाडक्या माणसाला काय म्हणतात? त्याला म्हणतात नाकाचा बाल. नाकाचा बाल म्हणजे नाकातला केस. तो तर त्रास देतो. नाही, पूर्वी तसं म्हणायचे, कारण तो खूप जपायला लागायचा. म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती. अच्छा, जशी आजीसाठी तिचा नातू, तो तिचा नाकाचा बाल असतो. अगदी बरोबर. आणि ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांच्याशी भांडायला नको असं म्हणतात ना? हो, त्यासाठी एक म्हण आहे पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. म्हणजे आपण पाण्यात राहत असू तर माशांशी मैत्री करायची. बरोबर. म्हणजे ज्यांच्या आश्रयाने किंवा सोबतीने आपण राहतो त्यांच्याशी शत्रुत्व करून आपलंच नुकसान होतं. आणि भांडणात चूक कोणाची असते? नेहमी दोन्ही बाजूंची थोडीफार चूक असतेच.
म्हणून म्हणतात एका हाताने टाळी वाजत नाही. हो, टाळी वाजवायला 2 हात लागतातच, म्हणजे भांडण्यासाठी 2 जणे लागतात. अगदी प्रत्येकाची एक जागा ठरलेली असते. यासाठी कोणती म्हण आहे? त्यासाठी म्हणतात पायीची वहाण पायी बरी. म्हणजे चप्पल पायातच चांगली दिसते, डोक्यावर नाही. बरोबर. याचा अर्थ प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार किंवा जागेवरच ठेवावे, कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नये. आणि कोणी खूप चांगलं वागत असेल तर त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. म्हणून म्हणतात मऊ सापडले म्हणून कोपऱ्याने खणू नये. म्हणजे माती मऊ लागली म्हणून कोपऱ्याने खणत सुटायचं नाही. हो, म्हणजे एखादी व्यक्ती स्वभावाने शांत किंवा चांगली आहे म्हणून तिला उगाच त्रास देऊ नये. कधी कधी नाव मोठं असतं पण आतून सगळं खोटं असतं. त्याला म्हणतात नाव मोठे लक्षण खोटे. म्हणजे एखाद्या मोठ्या दुकानात गेलो आणि तिथल्या वस्तू चांगल्या निघाल्या नाहीत, तसं का? अगदी. प्रसिद्धी जास्त पण प्रत्यक्षात गुणवत्ता कमी असणे. आणि शेवटची, परिस्थिती बघून वागायला हवं. बरोबर. वारा पाहून पाठ फिरवावी. होस्ट ज्या बाजूने वारा असेल त्या बाजूला पाठ करायची, म्हणजे थंडी वाजत नाही. हो, आणि याचा मोठा अर्थ असा की परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपलं वागणं बदलायला हवं, शहाणपणाने वागावं. वा, आता काम आणि मेहनतीबद्दलच्या म्हणी पाहूया. ज्यांना लगेच फळ हवं असतं त्यांच्यासाठी काय आहे? त्यांच्यासाठी आहे पी हळद हो गोरी. म्हणजे हळद लावली की लगेच कोणी गोरं होतं का? नाही होत, त्याला वेळ लागतो. तसंच कोणत्याही गोष्टीचा परिणाम लगेच मिळण्याची घाई करणे चुकीचं आहे. जसं राहुलला आज क्रिकेट खेळून उद्याच सचिन तेंडुलकर व्हायचंय. ते शक्य नाही. मग खरं यश कसं मिळतं? त्यासाठी एक खूप सुंदर म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. म्हणजे देवळातली मूर्ती बघितलीस, ती आधी एक साधा दगड असतो. हो. मग कारागीर त्यावर छन्नी हातोडीने घाव घालतो, म्हणजे टाकीचे घाव घालतो. ते सगळे घाव सोसल्यावर त्या दगडाची सुंदर मूर्ती बनते. अरे वा, म्हणजे कष्टाशिवाय आणि त्यागाशिवाय मोठं यश मिळत नाही. आणि खूप मेहनत करूनही थोडाच फायदा झाला तर? तेव्हा म्हणतात डोंगर पोखरून उंदीर काढणे. अख्खा डोंगर खोदून फक्त एक छोटा उंदीर बाहेर काढायचा? हो, म्हणजे प्रचंड श्रमानंतर अगदी लहानसं यश मिळणं. काम करण्याआधी काय महत्वाचं आहे? आधी पोटोबा मग विठोबा. हे तर आई नेहमी म्हणते, आधी जेवून घे मग खेळायला जा. बरोबर. म्हणजे आधी सेवण किंवा पोटाची सोय करणं, मग बाकीची देवपूजा किंवा दुसरी कामं करणं. काही जण वेळ निघून गेल्यावर काम करतात. हो, त्यांच्यासाठी म्हणतात वराती मागून घोडे. म्हणजे लग्न होऊन गेलं आणि मग घोडे आले, त्यांचा काय उपयोग? काहीच नाही. योग्य वेळ निघून गेल्यावर एखादी गोष्ट करणे म्हणजे वराती मागून घोडे. नवीन वस्तूचं कौतुक किती दिवस टिकतं? त्यासाठी 2 म्हणी आहेत. एक म्हणजे नव्याचे 9 दिवस आणि दुसरी तेरड्याचा रंग 3 दिवस. तेरड्या नावाचं एक फूल असतं, त्याचा रंग लगेच फिका होतो. अच्छा, म्हणजे दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. नवीन गोष्टीचा उत्साह फक्त थोडा काळ टिकतो. अगदी. रोहितच्या नव्या खेळण्यासारखं किंवा अनुजच्या नव्या सायकलसारखं. पहिले काही दिवस खूप खेळतात, मग ती सायकल कोपऱ्यात पडून राहते. आळशीपणे काम करण्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात उंटावरून शेळ्या हाकणे. म्हणजे उंटावर बसायचं आणि तिथूनच काठीनी शेळ्यांना इकडे जा तिकडे जा असं सांगायचं. बरोबर. खाली उतरून नीट लक्ष द्यायचं नाही. म्हणजे कोणतंही काम व्यवस्थित लक्ष न देता आळसाने करणे. परीक्षेची वेळ जवळ आली की बाबा म्हणतात घोरा मैदान जवळ आहे. हो, याचा अर्थ काय? म्हणजे परीक्षेची किंवा कसोटीची वेळ जवळ येणे. आता खरी लढाई आहे. आणि वेळ कमी पण अभ्यास खूप असला तर त्याला म्हणतात रात्र थोडी सोंगे फार. म्हणजे रात्र छोटी आहे आणि खूप कामं करायची बाकी आहेत. अगदी. मर्यादित वेळेत खूप सारी कामे करायची असणे. आणि जो काहीच काम करत नाही त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात खायला काळ भुईला भार. अरे बापरे, हा तर खूप वाईट अर्थ आहे. हो, म्हणजे जो निरुपयोगी माणूस असतो तो सगळ्यांसाठी एक ओझं असतो. वा, आता बघूया शहाणपणा आणि मूर्खपणाबद्दलच्या म्हणी. खूप जास्त शहाणपणा दाखवला तर काय होतं? तर त्याला म्हणतात अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे जास्त शहाण्या माणसाचा बैल कुठे जातो? जात नाहीत. म्हणजे जो गरजेपेक्षा जास्त शहाणपणा दाखवतो, स्वतःच्याच डोक्याने काम करतो, त्याचंच काम बिघडतं किंवा नुकसान होतं. जसं सुमितने बाईंनी शिकवलेलं गणित स्वतःच्या मनाने सोडवलं आणि उत्तरच चुकलं. आणि ज्याला चांगल्या गोष्टींची किंमत कळत नाही त्याच्यासाठी काय म्हणे? गाढवाला गुळाची चव काय. म्हणजे गाढवाला गुळ दिला तर त्याला त्याची गोडी कळणार नाही. अगदी. मूर्ख माणसाला मौल्यवान गोष्टींचं महत्त्व कळत नाही. कितीही समजावून सांगितलं तरी ज्याच्यावर काहीच परिणाम होत नाही त्याला काय म्हणतात?
त्याला म्हणतात पालथ्या घड्यावर पाणी. अच्छा, म्हणजे घडा उलटा ठेवला तर आत पाणी जाणारच नाही. बरोबर. केलेला उपदेश पूर्णपणे वाया जाणे. मूर्खपणामुळे सगळं गमावलं तर म्हणतात तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले. म्हणजे तेलाची आणि तुपाची वात जळून गेली आणि हातात फक्त ते भांडं राहिलं. हो, म्हणजे दोन्ही गोष्टी मिळवण्याच्या नादात दोन्ही गोष्टी गमावणे. कधी कधी वस्तू जवळच असते आणि आपण सगळीकडे शोधत फिरतो. हो, तेव्हा म्हणतात काखेत कळसा, गावाला वळसा. कळसा म्हणजे पाण्याचा तांब्या. हो, म्हणजे हवी असलेली वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे. जशी आईचा चष्मा डोक्यावर असूनही ती सगळीकडे शोधत होती. बरोबर, अगदी तेच उदाहरण. अडाणी लोकांमध्ये थोडं ज्ञान असणारा कसा वाटतो? त्याला म्हणतात वासरात लंगडी गाय शहाणी. म्हणजे सगळ्या वासरांमध्ये एक लंगडी गाय असली तरी तीच मोठी आणि शहाणी वाटते. हो, मूर्ख किंवा कमी ज्ञान असलेल्या लोकांमध्ये थोडं ज्ञान असलेला माणूसही शहाणा समजला जातो. आपल्या चुका लपवून ठेवल्या तर बरं असतं. यासाठी कोणती म्हण आहे? झाकली मूठ 1.25 लाखाची. मूठ बंद ठेवली तर आत काय आहे हे कोणाला कळणार नाही. अगदी, म्हणजे आपली कमजोरी किंवा गुपित उघड न करणंच फायद्याचे असते. आणि आपल्याकडे जेवढं आहे तेवढंच वापरायला हवं, नाही का? हो, त्यासाठी म्हणतात अंथरुण पाहून पाय पसरावे. म्हणजे आपली चादर जेवढी आहे तेवढेच पाय पसरावेत, नाहीतर पाय बाहेर जाऊन थंडी वाजेल. बरोबर. म्हणजे आपली क्षमता किंवा ऐपत ओळखूनच खर्च किंवा व्यवहार करावा. एखादी गोष्ट स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही. त्यासाठी म्हणतात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे स्वर्गात जायला आधी मरावं लागतं. हो, याचा अर्थ प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय एखाद्या गोष्टीची खरी कल्पना येत नाही. आणि लोभाने मिळवलेली गोष्ट टिकत नाही असं म्हणतात. हो, त्यासाठी म्हण आहे हपापाचा माल गपापा. म्हणजे हपापा करून म्हणजे घाईघाईने मिळवलेली वस्तू गपापा करून म्हणजे पटकन संपते. अगदी, चुकीच्या मार्गाने किंवा लोभाने मिळवलेली संपत्ती लवकर नष्ट होते. वा, आता शेवटचा भाग, संकट आणि संधी. अडचणीत कोणाचीही मदत घ्यावी लागते. हो, त्यासाठी म्हणतात अडला हरी गाढवाचे पाय धरी. हरी म्हणजे देव. देव गाढवाचे पाय धरतो. हो, ही एक कल्पना आहे. म्हणजे गरजेच्या वेळी किंवा संकटात मोठा माणूस सुद्धा कमी योग्यतेच्या माणसाची मदत घेतो. आणि चूक नसताना शिक्षा मिळाली तर? तेव्हा म्हणतात तोंड दाबून बुक्क्यांचा मार. म्हणजे तोंड दाबल्यामुळे ओरडताही येत नाही आणि मार खावा लागतो. बरोबर. आपला कोणताही दोष नसताना त्रास किंवा शिक्षा सहन करणे. एका संकटात दुसरं संकट आलं की काय म्हणतात? दुष्काळात 13वा महिना. म्हणजे दुष्काळात 12 महिने कमी होते की काय, म्हणून 13वा महिना आला. अगदी तसंच. आधीच असलेल्या अडचणीत आणखी नवीन अडचणीची भर पडणे. आणि दोन्ही बाजूंनी अडचण असेल तर म्हणतात आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना. म्हणजे आई जेवायला देत नाहीये आणि बाबा भीक मागायला पण जाऊ देत नाहीयेत. मग करायचं काय? काहीच नाही. दोन्ही बाजूंनी सारखीच अडचण निर्माण होणे. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच धोका दिला तर? त्याला म्हणतात भरवशाच्या म्हैशीला टोणगा. म्हणजे म्हैस दूध देईल असं वाटलं होतं, पण तिला मुलगा म्हणजे टोणगा झाला. दूध मिळालंच नाही. बरोबर. ज्याच्याकडून खूप अपेक्षा होती त्याच्याकडूनच निराशा होणे. आणि जो रक्षण करता आहे तोच नुकसान करतो. तेव्हा काय म्हणतात? तेव्हा म्हणतात कुंपणानेच शेत खाणे. म्हणजे शेताचं रक्षण करणारं कुंपणात जर शेत खायला लागला तर शेत कसा वाचणार? म्हणजे विश्वासू व्यक्तीनेच विश्वासघात करणे. आता संधीबद्दल बोलूया. जेव्हा 2 पैकी एक गोष्ट निवडायची असते तेव्हा काय म्हणतात? तेव्हा म्हणतात बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. ही जरा वेगळीच आहे. हो, म्हणजे एकतर तुझे वडील जिवंत आहेत हे दाखव, नाही तर ते गेले असं समजून आम्ही त्यांचं श्राद्ध करतो. म्हणजे 2 पैकी कोणताही एक निश्चित पर्याय निवडायला भाग पाडणे. प्रत्येकाची चांगली वेळी येते यासाठी एक छान म्हण आहे ना? आहे ना. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. म्हणजे घरात कधी सासूची सत्ता असते तर कधी सुनेची. बरोबर. म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी संधी किंवा अधिकार मिळतोच. आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला तर म्हणतात आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. अरे वा, म्हणजे ज्याला दिसत नाही त्याने 1 डोळा मागितला तर देवाने त्याला 2ही डोळे दिले. हो, अपेक्षेपेक्षा खूप जास्त फायदा किंवा यश मिळणे. जसं प्रियाने 1 चॉकलेट मागितलं आणि आईने पूर्ण बॉक्स दिला. अगदी बरोबर. लहान माणसाच्या रागाचा मोठ्यावर परिणाम होत नाही. हो, त्यासाठी म्हणतात कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. म्हणजे कावळ्याने कितीही शिव्या दिल्या तरी गाय मरणार नाही. बरोबर. क्षुल्लक किंवा दुर्बळ माणसाने केलेल्या टीकेने किंवा रागाने मोठ्या माणसाचे काही नुकसान होत नाही. जी गोष्ट कधीच बदलत नाही तिला काय म्हणतात? दगडावरची रेघ.
म्हणजे दगडावर कोरलेली लेख कधीच पुसली जात नाही. हो, एखादी गोष्ट पक्की किंवा न बदलणारी असणे. आणि शेवटची, जेव्हा मदत घेणाराच मदत करणाऱ्यावर अधिकार गाजवतो. त्याला म्हणतात नाकापेक्षा मोती जड होणे. म्हणजे नाकात घातलेला मोती नाकापेक्षाच मोठा आणि जड झालाय. अगदी. म्हणजे मुख्य गोष्टीपेक्षा तिच्याशी संबंधित गौण गोष्टच जास्त महत्वाची होणे. वा. तर या होत्या मराठी भाषेतील काही गमतीशीर म्हणी. ही तर ज्ञानाची आणि अनुभवाची एक छोटीशी तिजोरीच आहे, नाही का? अगदी बरोबर. ह्या म्हणी आपली भाषा अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवतात. आणि आता पुढच्या वेळी जेव्हा मोठी माणसं या म्हणी वापरतील तेव्हा त्याचा खरा अर्थ समजून घेण्याची मजा काही वेगळीच असेल. नक्कीच. तर मग आजचा सगळा विचार एकत्र केला तर काय म्हणता येईल? हां, ह्या सगळ्यात जुन्या म्हणी आहेत नाही का? पण जर आजच्या मोबाईल आणि व्हिडिओ गेम्सच्या जमान्यासाठी एखादी नवीन म्हण तयार करायची झाली तर ती काय असेल? अरे वा, हा मस्त प्रश्न आहे. याचा विचार करून बघा, नक्कीच मजा येईल.